नमस्कार. आरव अँड आरोही डेअरी फार्म, सावरी गाव, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. व्यंकटराव कदम यांनी एक सुरू केलेला आहे व्यवसाय. तो आहे तूप बनवण्याचा व्यवसाय. तुम्हाला माहिती आहे का, जो तूप तुम्हाला भेटतो तो कुठल्या मेथडने बनवतो याची तुम्हाला कल्पना नसेल. मी सांगतो. ते तूप बनवलं जातं कमर्शियल डेअरीमध्ये क्रीम सेपरेटर मशीनद्वारे. होतं काय, मोठे ब्रँडेड कंपनी काय करतात, जेवढंही दूध असतं त्याला 140 डिग्री टेम्परेचर तापवलं जातं. त्याच्यानंतर क्रीम सेपरेटर मशीनद्वारे त्याचं क्रीम सेपरेट केला जातो, त्या दुधातला फॅट काढला जातो आणि ते क्रीमला नंतर चर्निंगद्वारे त्याचं तूप बनवलं जातं. आणि जे उरलेलं मिल्क असतं त्याला टोन मिल्क असं म्हणतात. त्या मिल्क पासून ते मिल्क पाठवलं जातं ग्राहकांकडे. त्या मिल्क पासून पनीर बनवलं जातं आणि ते ग्राहकांकडे पाठवलं जातं. पण व्यंकटराव कदम यांनी अनोखा असा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यांनी तूप पारंपरिक रीतीने बनवण्याचा विचार करून तो तूप ग्राहकांकडे कसा पोहोचावा यासाठी यांची काही मेहनत आहे. या तूपमध्ये काय होतं, 1 किलो तूप बनवण्यासाठी आम्हाला 22 ते 22 लिटर दूध लागतं. त्या दुधाला 140 डिग्री सेल्सिअस तापवल्याच्या नंतर 40 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवल्यानंतर फर्मेंटेशन प्रोसेसने दुधाला दही बनवायचं काम. दही बनवल्यानंतर आमची आई ही काय करते, त्या दहीमधून उकळून त्याच्यातून लोणी काढते आणि त्या लोणीला स्लो फ्लेम मध्ये त्याला तापवून त्याच्यातून जे बनतं ते आहे खरं तूप, जे तुमच्या आरोग्यासाठी हेल्पफुल आहे. जर अशा प्रकारचं तुम्हाला A2 बफेलो मिल्क पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. व्यंकटराव कदम यांचे डिटेल सगळं खाली दिलेले आहे.